काल आपण ऍडिशन ऑफ टू मॅट्रायसेस हे बघितलं. आवाज डबल येतो का? हो सर. एक मिनिट. येतो का आवाज आता? हो सर येतोय. आवाज येतो का सर्वांना आता? हो सर. हो सर येतोय. ठीक आहे. आपण ऍडिशन ऑफ टू मॅट्रायसेस बघितलं की ज्यामध्ये दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन कधी होत असते, ज्यावेळी त्या मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असते आणि त्यानंतर आपण करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन करत असतोय. आता अजूनही काही एक्झाम्पल बघूया ऍडिशन कशा पद्धतीने करायची, त्यावरती अजून एक दोन एक्झाम्पल घेऊया. पुढचं एक्झाम्पल सर्वांनी लिहून घ्या. फाइंड a plus b and a minus b if find a plus b and a minus b if a equal to matrix आहे 6 1 4 3 minus 1 0 and b equal to matrix 9 2 7 first row and second row 6 12 minus 40. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्हीही आपण बघितलं होतं. दोन्हीही आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. दोन्हीही मॅट्रिक्स लिहिले सर्वांनी? हो सर. की ज्यामध्ये a प्लस बी आणि a मायनस बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता एक एक व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सुरुवातीला a प्लस बी. मग आन्सर मध्ये लिहिताना आपण काय करणार, सुरुवातीला मी दोन्हीही दिलेल्या व्हॅल्यू लिहून घेतो गिवन मध्ये. गिवन a इक्वल टू मॅट्रिक्स लिहा 6 1 4 3 minus 1 0 and b equal to matrix 9 2 7 6 12 minus 40. या पद्धतीने आपल्याला दोन मॅट्रिक्स जे दिलेले होते ते लिहिले आपण. आता फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे a प्लस बी आणि त्यानंतर a मायनस बी फाइंड आउट करूया. म्हणजे सुरुवातीला ऍडिशन घेऊया. सुरुवातीला ऍडिशन साठी मग
सर पाठीमागची पेज दाखवता. दिलेले दोन मॅट्रिक्स तेवढे आपण आहे असे खाली लिहिलेले आहेत. दोन्हीही मॅट्रिक्स आपण लिहिले. हा सर घ्या पुढे. ठीक आहे, लिहा आता सायमल्टेनियस माझ्या बरोबर लिहित. तर चला, ए प्लस बी इक्वल टू ए प्लस बी इक्वल टू. आता सांगा मला ए मॅट्रिक्स काय आहे? 6 1 4 आणि सेकंड रो काय आहे? 0 3 मायनस 1 0. हा फर्स्ट मॅट्रिक्स झाला. प्लस सेकंड मॅट्रिक्स आपल्याला घ्यायचा आहे. आता सेकंड मॅट्रिक्स दिलेला आहे काय? बी मॅट्रिक्स कोणता दिलेला आहे? 9 2 7 9 2 7 आणि 6 12 मायनस 14. या पद्धतीनं आपल्याला हे दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करायचे. आता या दोन्ही मॅट्रिक्स ऑर्डर सेम आहेत, त्यामुळे डायरेक्ट ऍडिशन म्हणजेच कशा पद्धतीनं फर्स्ट एलिमेंट मध्ये ऍड करायचा, सेकंड मध्ये ऍड करायचा, थर्ड मध्ये ऍड करायचा. या पद्धतीनं फर्स्ट रो चे तिन्ही एलिमेंट पुढच्या मॅट्रिक्सच्या फर्स्ट रोच्या तिन्ही एलिमेंटला ऍड करत जायचे. मग आपण करूया 6 प्लस 9. पहिला एलिमेंट इथं काय येईल? 15. परत सेकंड प्लस सेकंड 1 प्लस 2 1 plus 2 3 त्यानंतर थर्ड एलिमेंट 4. यातील थर्ड एलिमेंटला ऍड करायचा 4 प्लस 7 11. म्हणजे पहिली टर्म आपली झाली पहिल्या रो मध्ये ऍड केला. आता त्याचप्रमाणे सेकंड रो मध्ये ऍड करूया. सांगा 3 प्लस 6 3 plus 6 सांगा 9 हे 9 मायनस 1 प्लस 12 11 11 येईल. -1 प्लस 12 करताना कॅल्क्युलेटर वरती व्यवस्थित करा. ऍडिशन आहे, ऍडिशन करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. जर एका टर्मला निगेटिव्ह साईन असेल तर आणि मोठ्या संख्येचं साईन द्यायचं आहे आपल्याला. तसंच तिसरी व्हॅल्यू तिसऱ्या मध्ये ऍड करायची -14 बरोबर आहे, -14. आणि हेच आपलं आन्सर झालं ए प्लस बी साठी. ए प्लस बी हा जो मॅट्रिक्स आहे तो आपल्याला या पद्धतीने मिळाला. सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या हे. ए मॅट्रिक्स प्लस बी मॅट्रिक्स करस्पॉन्डिंग एलिमेंटचे ऍडिशन कशा पद्धतीनं? पहिला रो 6 1 4 पहिल्या मॅट्रिक्सचा तो दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या रो मध्ये ऍड करायचा. म्हणजे पहिल्याला ऍड, दुसरा एलिमेंट दुसऱ्यामध्ये ऍड, तिसरा तिसऱ्यामध्ये ऍड. परत सेकंड रो आणि सेकंड रो मध्ये ऍडिशन करताना हा याच्यामध्ये ऍड, दुसरा दुसऱ्यामध्ये, तिसरा तिसऱ्यामध्ये ऍड करायचा. आणि या पद्धतीनं त्यांच्या ज्या पोझिशन होत्या त्याच ठिकाणी आपल्याला त्यांचे ऍडिशन करून सुद्धा लिहायचे. झालं का लिहून सर्वांचं? हो सर ठीक आहे, आता ए मायनस बी फाइंड आउट करूया. ए मायनस बी आपण ऍडिशन केली. दुसरा एक क्वेश्चन त्याच मध्ये विचारलेला होता,
सबट्रॅक्शनचा. परत आपण ए मॅट्रिक्स जो दिलेला होता तो लिहूया. 614 3 - 1 0 मी ए मॅट्रिक्स लिहिला मायनस सेकंड बी मॅट्रिक्स सुद्धा आपल्याला दिलेला आहे तो लिहूया 9 2 7 6 12 -14. या पद्धतीने आपल्याला दोन मॅट्रिक्सची ही सबट्रॅक्शन करायची आहे. आता ही सबट्रॅक्शन बघा जसं आपण पाठीमागे केलं त्याच पद्धतीनं पहिल्या रो मधून पहिला रो सबट्रॅक्ट करायचा, दुसऱ्या रो मधून दुसरा रो सबट्रॅक्ट करायचा, म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट सबट्रॅक्ट करत जायचे. म्हणजे काय असेल, पहिला एलिमेंट मधून हा पहिला एलिमेंट सबट्रॅक्ट करायचा. सांगा 6 - 9 इथं आता 6 मध्ये मायनस आहे आणि इथं 9 आहे. 6 - 9 हे कॅल्क्युलेटर वरती आहे असं घ्यायचं. -3 आता बरोबर आहे. आता दुसरा 1 -2 1 - 2 केल्यानंतर आपल्याला -1 मिळेल. हे सर्वांनी कॅल्क्युलेटर वरती करा. परत 4 - 7 थर्ड एलिमेंट मधून थर्ड एलिमेंट -3 हा झाला फर्स्ट रो. फर्स्ट रो मधून फर्स्ट रो सबट्रॅक्ट केल्यानंतर हे वरच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता करायचं आहे सेकंड रो मधून सेकंड रो मायनस करायचा, म्हणजे 3 - 6 -3 परत -1 -12 +13 कसं येईल टाकावं कॅल्क्युलेटर वरती. -1 -12 हे करताना आपण ह्या दोन्ही ठिकाणी सबट्रॅक्ट नाही, एकच वेळ सबट्रॅक्ट हे घ्यायचं साइन आणि 1 आणि 12 ची बेरीज 13. तसं आपण 1 + 12 करतानाही तसंच दोन्हीच साइन प्लस असेल तर इथं प्लस आणि 1 आणि 12 ची बेरीज 13. म्हणजे 1 आणि 12 चे ऍडिशन असेल तर 13, -1 - 12 असेल तर -13 येईल. इथं मल्टिप्लिकेशन वगैरे काहीही नाहीये, त्यामुळे तिथं व्हॅल्यू आली -13. आणि आता 0 -14 बरोबर आहे, +14 येईल. कारण मायनस नंतर परत ब्रॅकेट मध्ये हे -14 आहे आणि -14 म्हणजे ते मायनस प्लस होऊन जाईल आणि आपल्याला +14 मिळेल. म्हणजेच आपला आन्सर मिळेल A - B इक्वल टू मॅट्रिक्स -3 - 1 -3 -3 -13 40. या पद्धतीने आपल्याला सबट्रॅक्शनची व्हॅल्यू मिळाली. पाठीमागं आपण ऍडिशनची व्हॅल्यू फाइंड आउट केली, म्हणजे दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितल्या होत्या. एक A + B ची सांगितली होती आणि त्यानंतर दुसरी A - B ची सांगितली होती आणि यानुसार दोन्ही ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, दोन्ही ही मॅट्रिक्स आपल्याला मिळाले. याच्या लक्षात सर्वांचे आहे? हो सर. हा, आपण याच्या अगोदर बघा स्केलार मल्टिप्लिकेशन ही बघितलेलं होतं. स्केलार मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय केलं होतं, एखादा जर मॅट्रिक्स दिला असेल तर त्या मॅट्रिक्सला कॉन्स्टंटनं स्केलारनं बाहेर मल्टिप्लाय असेल तर आपण त्या स्केलारनं मॅट्रिक्स मधील प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं होतं आणि यावरील ही एक्झाम्पल आपण बरीच बघितलेली आहे. आता अशी काही एक्झाम्पल आपल्याला इथे बघणार आहोत आपण की ज्यामध्ये स्केलार मल्टिप्लिकेशन सुद्धा आहे, ऍडिशन सुद्धा आहे, सबट्रॅक्शन सुद्धा आहे. म्हणजे आतापर्यंत झालेला जो पार्ट आहे तो सर्व कंबाईन त्यामध्ये आल्यानंतर आपण कशा पद्धतीने ट्रीट करायचं हे आपण बघूया. तीही एक्झाम्पल आपण
घेऊया. तर त्याच्या अगोदर डिव्हिजनचं एक एक्झाम्पल लक्ष द्या सर्वांनी. इफ लिहून घ्या क्वेश्चन. इफ a इक्वल टू 4, 6, 8 minus 2, 12 minus 4 हा मॅट्रिक्स आहे. देन फाइंड विचारले तुम्हाला, फाइंड 5a and 1/2a. 5a and 1/2a दोन व्हॅल्यू आपल्याला विचारलेले आहेत. क्वेश्चन द्या सर्वांनी. a इक्वल टू मॅट्रिक्स 4, 6, 8 minus 2, 12 minus 4. देन फाइंड स्केलर मल्टिप्लिकेशन. दोन्हीही आहेत व्हॅल्यू. एक 5a आहे म्हणजे a ला 5 न मल्टिप्लाय करायचंय आणि दुसरं 1/2a आहे म्हणजेच 1/2 न मल्टिप्लाय करायचंय a ला. आणि 1/2 न मल्टिप्लायचा अर्थ 2 ही व्हॅल्यू तिथं डिव्हाइडला दिसते आपल्याला, म्हणजेच ए मॅट्रिक्स मधील प्रत्येक एलिमेंटला आपल्याला 2 न डिवाइड करायचं आहे. तिथं 2 न डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला आपोआपच 1/2 येईल. आता ते एक्झाम्पल बघूया. सुरुवातीला मी दिलेली व्हॅल्यू देतो. गिवन सर्वांनी लिहा. गिवन a इक्वल टू मॅट्रिक्स 4, 6, 8 minus 2, 12 minus 4. 4, 6, 8 minus 2, 12 minus 4. हा आहे आपला दिलेला ए मॅट्रिक्स. सर्वांनी तो मॅट्रिक्स लिहा आणि त्यानंतर आपण या ए मॅट्रिक्सला पहिली व्हॅल्यू जी आहे ती 5a म्हणजेच त्या 5 न त्या ए मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. ते बघूया. आता इथे घेतोय 5a इक्वल टू म्हणजेच 5 इंटू ए मॅट्रिक्स जो आपल्याला दिलेला होता तो लिहूया. 4, 6, 8 minus 2 आणि 12 minus 4 हा मॅट्रिक्स आहे. आता हे सॉल्व करत असताना आपल्याला बाहेरचा हा जो 5 आहे या 5 न या मॅट्रिक्स मधील प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे 4 ला 6, 8 minus 2, 12 minus 4 6च्या 6 एलिमेंटला बाहेरच्या 5 न मल्टिप्लाय करायचं आणि ते आपल्या आन्सर म्हणून तिथे लिहिणार. मग ते मल्टिप्लिकेशन कसं असेल? या 5 न पहिला मल्टिप्लाय केला 5 into 4 किती येईल? 20. 20. पहिली व्हॅल्यू आहे 20. परत याच 5 न 6 ला मल्टिप्लाय केलं 30. जिथं मल्टिप्लाय करतोय त्या ठिकाणी आहे अशी व्हॅल्यू द्यायची. परत सेकंड रो मध्ये इथं लिहिणार. आता सेकंड रो 8 ला मल्टिप्लाय केलं 40. बरोबर आहे. परत या 5 न -2 ला मल्टिप्लाय केलं -10. आता थर्ड रो घ्यायचा. इथं लिहायचा थर्ड रो. या 5 न 12 ला मल्टिप्लाय केलं 60. आणि याच 5 न -4 ला मल्टिप्लाय केलं -20. म्हणजे आपल्याला जी पहिली व्हॅल्यू विचारलेली आहे 5a ती मिळाली 5 न मल्टिप्लाय करून त्या याला 20, 30, 40 -10, 60 -20. हे आपलं 5a चं आन्सर असेल. लक्ष सर्वांच्या 5a फाइंड आउट केलेला स्केलर मल्टिप्लिकेशन ना. हो सर. हा. आता फाइंड आउट करूया दुसरी स्टेप. आपल्याला विचारलेला आहे 1/2a.
दुसरा इक्वेशन त्यामध्ये विचारलेला आहे 1/2a. इथे त्याच पद्धतीनं 1/2 इंटू ए मॅट्रिक्स घ्यायचा. ए मॅट्रिक्स आहे 4 6 8 -2 12 व -4. हा मी ए मॅट्रिक्स लिहिला आणि त्याच्या बाहेर जे आहे ते 1/2 न मल्टिप्लाय आहे. आणि हे 1/2 मल्टिप्लायचा अर्थ या 1/2 ने या प्रत्येक एलिमेंटला बाहेर आतल्या मल्टिप्लाय करायचंय. पण हे 1/2 मध्ये 2 जी व्हॅल्यू आहे ती 2 व्हॅल्यू डिवाइडला आहे आणि डिवाइडला असेल तर लक्षात ठेवायचं या 2 न आतील प्रत्येक एलिमेंटला काय करावं लागेल, मग डिवाइड करावं लागेल. म्हणजे 4 ला डिवाइड करायचं 2 न, 6 ला 2 न डिवाइड, 8 ला 2 न डिवाइड, -2 ला 2 न, 12 ला 2 न आणि 2 न -4 ला 2 न डिवाइड. कारण ते 2 डिवाइडला आलेलं आहे. हे आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करताना हे आपण बघितलेलं होतं. डिटर्मिनंट मध्ये सुद्धा बघा 1/2 ज्यावेळी डिटर्मिनंटच्या बाहेर होतं त्यावेळी त्या 2 न आपण त्याला डिवाइड केलं होतं. तसंच इथं करायचंय आपल्याला. आता इथं घेतो, या 2 न 4 ला डिवाइड करायचं. सांगा 2 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 2 सॉरी सर 2 अपॉन 2 परत 6 डिवायडेड बाय 2 3 परत सेकंड रो घ्यायचा आता हा 8 डिवायडेड बाय 2 4 परत -2 डिवायडेड बाय 2 -1 हे तुम्ही व्हॅल्यू सर्व कॅल्क्युलेटर वरती करू शकता. फक्त एक एक व्हॅल्यू घ्यायची डिवायडेड बाय 2, डिवाइड साइन त्या कॅल्क्युलेटर वरती आहे. परत थर्ड रो घ्यायचा, इथं थर्ड रो मध्ये 12 डिवायडेड बाय 2 आणि -4 डिवायडेड बाय 2 -2 हे आपली 1/2 इंटू ए ची व्हॅल्यू मिळाली. वरती 5a मिळालं, इथं 1/2 इंटू ए मिळालं. याचं 5a करताना 5 न ए मॅट्रिक्सच्या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं. 1/2 न ए ला मल्टिप्लाय करताना 2 डिवाइडला आहे म्हणून या 2 न आपण प्रत्येक एलिमेंटला डिवाइड केलं आणि इथं आपल्याला हे 1/2 ए चं आन्सर मिळालं. सर्वांचं येथे लक्षात आहे? हो सर. ओके. स्केलार मल्टिप्लिकेशन मध्ये डिवाइडला आल्यानंतर कशा पद्धतीने करायचं असतं त्यासाठी आपण हे एक एक्झाम्पल बघितलं आणि आता आपण हे दोन्हीची कंबाईन जी व्हॅल्यू असते कंबाईन कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं ते बघूया. नेक्स्ट आता एक्झाम्पल घेतोय, सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. if A equal to matrix 2 3 4 5 comma B equal to matrix 3 7 1 9, A equal to matrix 2 3 4 5, B equal to matrix 3 7 1 9. तर फाइंड करायचा सांगितलं आपल्याला. क्वेश्चन आहे फाइंड 2a प्लस 3b, 2a प्लस 3b. म्हणजेच या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऍडिशन ही आहे मध्ये 2 मॅट्रिक्स मध्ये आणि जे 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत त्याच्या बाहेर 2 न a ला मल्टिप्लाय आहे, b न b ला 3 न मल्टिप्लाय. म्हणजे स्केलार मल्टिप्लिकेशन सुद्धा यामध्ये आहे. दोन्हीही आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आणि आन्सर येईल त्यावरून आपल्याला. क्वेश्चन लिहून झाला सर्वांचा? हो सर. काय करायचं लक्षात आलं आता? सुरुवातीला आता मी दिलेल्या व्हॅल्यू ए आणि बी तर लिहून घेतो. सर्वांनी लिहा. गिवन
A equal to matrix 2, 3, 4, 5 आणि B equal to matrix 3, 7, 1, 9 दोन्हीही मॅट्रिक्स A equal to, B equal to. ठीक आहे. A इक्वल टू आणि B इक्वल टू लिहिल्यानंतर मला फाइंड आउट करायचं आहे, मी ही 2A प्लस 3B ही पूर्ण टर्म फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी मी आता सुरुवातीला 2A एक सेपरेट काढून घेतो स्केलार मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटनं. 3B जे आहे ते सुद्धा 3 इंटू B मॅट्रिक्स स्केलार मल्टिप्लिकेशन नुसार व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. आणि ज्यावेळी हे 2A आणि 3B दोन्हीही मिळतील त्यावेळी आपण त्या दोन्हीची ऍडिशन करूया. आता ते ऍडिशन त्याच्या अगोदर हे स्केलार मल्टिप्लिकेशन करून घेऊया. मग पुढे लिहा सुरुवातीला 2A इक्वल टू त्यातली एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे 2A आणि 2A चा अर्थ काय, त्या 2 न A मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. बरोबर. A मॅट्रिक्स आहे तो लिहा. काय A मॅट्रिक्स 2, 2, 3, 4, 5. 2, 3, 4, 5 2 इंटू मॅट्रिक्स मध्ये A लिहिला 2, 3, 4, 5. आता हे 2 इंटू स्केलार जो 2 आहे तो आपल्याला इथं आतमध्ये मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे 2 ने ह्या 2 ला मल्टिप्लाय, 3 ला, 4 ला, 5 ला चारही टर्मला मल्टिप्लाय करून घेऊया. सांगा 2 इंटू 2 4, 4 2 न 3 ला मल्टिप्लाय केलं 6, 6 2 न 4 ला मल्टिप्लाय इथं 8 आणि 10. 2 न 5 ला मल्टिप्लाय 10. म्हणजे जी ऍडिशन मधली जी एक टर्म होती ती टर्म आपल्याला मिळाली 4, 6, 8, 10. 4, 6, 8, 10. आता ही एक व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. दुसरी व्हॅल्यू ऍडिशन मधली कुठली आहे हो? 3B. 3B आपल्याला फाइंड आउट करायचे. मग 3B फाइंड आउट करताना 3 आहे असा आणि B मॅट्रिक्स लिहायचा. B मॅट्रिक्स आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. काय आहे 3, 7, 3, 7, 1, 9. 1, 9. B मॅट्रिक्स आहे 3, 7, 1, 9. इथंही तसं स्केलार मल्टिप्लिकेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे या बाहेरच्या 3 न आतमधील चारही एलिमेंटला मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग सांगा 3 इंटू 3 किती येईल वरती 9, 9. 3 इंटू 7 21. 21. परत सेकंड रो मध्ये खालीच लिहायचा, वर लिहायचा नाही त्याची व्हॅल्यू. 3 इंटू 1 3, 3 आणि 3 इंटू 9 97. 27. 27. 3 इंटू 3 9, 21, 3, 27. हे आपल्याला 3B ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे 2 एक काढला, एक मॅट्रिक्स मिळाला, 3B काढला, दुसरा मॅट्रिक्स मिळाला. आणि आता आपल्याला त्या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन घ्यायची. मग लिहूया इथं 2A. 1130. ओके बघा फक्त 2A प्लस 3B इक्वल टू 2A चा माईक बंद करा. 2A मॅट्रिक्स आहे 4, 6, 8, 10. 4, 6, 8, 10.
दुसरी व्हॅल्यू आहे प्लस मॅट्रिक्स अरे वा वा. कसं आहे? 2A मॅट्रिक्स आहे 4x6 जो आपण इथं फाइंड आउट केलेला होता तो मॅट्रिक्स इथं लिहिला. त्यानंतर 3B जो मॅट्रिक्स आहे तो इथं फाइंड आउट केलेला आहे तो लिहूया. 9 21 3 27 आणि विच इज इक्वल टू त्याचं आन्सर आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे दोन मॅट्रिक्सची ऍडिशन आहे इथं फक्त. 2A मॅट्रिक्स इथं लिहिला, 3B मॅट्रिक्स इथं लिहिला आणि या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन आपल्याला करायची. आणि ऍडिशनचे रूल आपण बघितलेले आहेत. ऑर्डर तर सेम पाहिजेत, सेम आहेतच. करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन म्हणजे पहिल्या रोचे दोन्ही एलिमेंट पहिल्या रो मध्ये ऍड, दुसऱ्या रोचे दोन्ही एलिमेंट दुसऱ्या रो मध्ये ऍड करायचे. सांगा मग 4 + 9 13 13 परत 6 + 21 7 27. त्यानंतर सेकंड रो मध्ये 8 + 3 11 11 आणि 10 + 27 13 37. म्हणजेच आपल्याला ती व्हॅल्यू मिळेल 2A + 3B जो मॅट्रिक्स आपल्याला विचारलेला होता तो मिळाला 13 27 11 37. या पद्धतीनेही क्वेश्चन पेपर मध्ये असतात. त्यामुळे सर्वांनी महत्वाचं लक्षात घ्या. हे 2A + 3B काढण्यासाठी मी काय केलं, 2A ला एकदा वेगळं केलं, 3B एकदा वेगळा काढला आणि त्यानंतर आलेल्या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन केली. मग काही वेळा तुम्ही 2A + 3B डायरेक्ट इक्वेशन घेऊन त्यामध्ये A आणि B मॅट्रिक्स टाकून सुद्धा फाइंड आउट करू शकता. दोन्हीही पद्धतीनं तुम्ही फाइंड आउट करू शकता. सर्वांना समजलं हे? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल लिहा आता. नेक्स्ट एक्झाम्पल. If A = matrix 2 3 4 7 2 3 4 7 comma B = matrix 1 3 4 6, then find 3A - 2B. इथंही आपल्याला त्याच पद्धतीनं आहे 3A - 2B फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपण ते 3A एकदा फाइंड आउट करूया, स्केलर मल्टिप्लिकेशन 2B एकदा फाइंड आउट करूया आणि त्यानंतर या दोन आलेल्या मॅट्रायसेसची सबट्रॅक्शन घेऊया. इथं आता दोन मॅट्रिक्सचे जे मिळणार आहेत त्याची सबट्रॅक्शन आहे.
मग सुरुवातीला आपल्या स्टेप्स दिलेल्या व्हॅल्यू लिहून घ्या. गिवन ए इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे आपला 2 3 4 7 कॉमा बी मॅट्रिक्स दिलेला आहे 1 3 4 6. हे दोन मॅट्रिक्स दिलेले लिहिले. थ्री ए काढा. 3a इक्वल टू 3 इंटू ए मॅट्रिक्स आहे 2 3 4 7. हा ए मॅट्रिक्स आणि या ए मॅट्रिक्सला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच हे जे 3 आहे या 3 न 2 3 4 7 चारही एलिमेंटला मल्टिप्लाय करून घेऊया. सांगा 3 इंटू 2 6 3 इंटू 3 9 परत 3 इंटू 4 12 3 इंटू 7 21 म्हणजे 3a मॅट्रिक्स आपल्याला मिळाला 6 9 12 व 21. तसंच आता एक्झाम्पल मध्ये आपल्याला बघितलं आपण 3a मायनस 2b काढायचं आहे. तर त्यातला 2b सुद्धा आपण फाइंड आउट करून घेऊया. 2b फाइंड आउट करताना या 2 इंटू बी मॅट्रिक्स घ्यायचा आहे. तो बी मॅट्रिक्स आहे 1 3 4 6. बी मॅट्रिक्स आहे 1 3 4 6. आणि आता हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2 2 न या चारही एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 इंटू 1 2 इंटू 3 6 परत 2 इंटू 4 12 8 2 इंटू 6 12. एक मिनिट मॅथमॅटिक्स दाखव. बरोबर आहे की सर मीच केलेलं बरोबर आहे की. ओके सर. सर हा पुढे आता ए आणि बी घेतल्यानंतर आपण पुढची स्टेप काय करतोय. 3a आणि 2b या दोन व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. ए ला मॅट्रिक्सला 3 न मल्टिप्लाय केलं आणि आपण 3a फाइंड आउट केला. त्यानंतर बी मॅट्रिक्सला 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2b फाइंड आउट केला. आता आपल्याला या दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन विचारलेली आहे ती फाइंड आउट करूया. म्हणजे 3a मायनस 2b 3a मायनस 2b. मग 3a मॅट्रिक्स इथं आहे. तो मॅट्रिक्स सुरुवातीला इथं लिहूया 3a च्या ठिकाणी 6 9 12 व 21. 3a मॅट्रिक्स लिहिला मायनस 2b मॅट्रिक्स जो इथं पण घ्यायचा आहे तो इथं आहे. तो मॅट्रिक्स खाली लिहूया 2 6 8 12. 3a मॅट्रिक्स घेतला 2b मॅट्रिक्स घेतला आणि त्यानंतर त्या दोन मॅट्रिक्सचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. हे जे दोन मॅट्रिक्स जे घेतलेले आहेत या दोन्हीची सबट्रॅक्शन करायचे.
सबट्रॅक्शन करताना फर्स्ट रो मधून फर्स्ट रो सबट्रॅक्ट करायचा आणि इथं लिहायचा, सेकंड रो मधून 6 सेकंड रो सबट्रॅक्ट करायचा आणि इथं लिहायचा. या पद्धतीनं आपल्याला तो 3a मायनस 2b चा मॅट्रिक्स मिळणार आहे. मग त्यासाठी आता मी फर्स्ट एलिमेंट मधून फर्स्ट एलिमेंट मायनस केला, 6 मायनस 2 हे केल्यानंतर मला इथं 4 मिळालं. 4 परत हे 9 मायनस 6 केल्यानंतर मला तिथं 3 मिळालं. 3 सेकंड रो मध्ये केलं, 12 मायनस 8 केल्यानंतर मला 4 मिळालं 4 आणि 21 मायनस 12 केल्यानंतर मला 9 मिळालं. आणि हे आपलं आन्सर असेल 3a मायनस 2b साठी मॅट्रिक्स मिळाला 4 3 4 9. 4 3 4 9. प्रोसिजर एक लक्षात ठेवा, फक्त 3a मायनस 2b फाइंड आउट करायचा असेल तर स्केलर मल्टिप्लिकेशनच्या ज्या काही व्हॅल्यू असतील मॅट्रिक्स मधल्या त्या सेपरेट सुरुवातीला फाइंड आउट करून घ्या आणि त्यानंतर आलेल्या सर्व ज्या मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू असतील त्या एका इक्वेशन मध्ये जे विचारलेलं आहे त्या पद्धतीनं आपण टाकायचं. म्हणजे एक प्रोसिजर आपल्याला समजली, लक्षात आली का आपण पुढचे एक्झाम्पल कोणत्याही टाइप मध्ये आलं तरी आपण ते सिम्प्लिफाय करू शकतो. एक्झाम्पल आलं का लक्षात हे सर्वांच्या? मग हो सर. हो सर. येस सर. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल सॉल्व होतंय का बघा सर्वांनी, प्रत्येकाने चेक करा ते. एक्झाम्पल लिहून घ्या. इफ a इक्वल टू मॅट्रिक्स 2 3 1 0 minus 1 5 comma b equal to matrix 1 2 6 आणि 0 minus 1 3. आणि आपल्याला विचारलं इव्हॅल्युएट 3a minus 4b. 3a minus 4b हे आपल्याला फाइंड आउट करायचे व्हॅल्यू. सर बी दिसत नाही. बी दिसत नाही का? सांगतोय ते रो मधले एलिमेंट लिहा सर्वांनी. बी इक्वल टू पहिला रो 1 2 6 1 2 6, दूसरा रो 0 minus 1 3. 1 2 6 पहिला रो आणि सेकंड रो 0 minus 1 3. यातला 0 खाली minus 1 3 असं. हा, वाटल्यास इथं खाली गिवन मध्ये लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गिवन a इक्वल टू मॅट्रिक्स आहे 2 3 1 0 minus 1 5 आणि कॉमा बी मॅट्रिक्स आहे 1 2 6 0 minus 1 3. हे दोन मॅट्रिक्स जे वरती क्वेश्चन मध्ये दिलेले ते मी आन्सर मध्ये लिहिताना सुरुवातीला आहे असे लिहिले. दोन्ही मॅट्रिक्स स्टेप लक्षात ठेवा. स्टेप वाईज प्रत्येक गोष्ट करत चला. डायरेक्ट लगे 3a मायनस 4b घेत त्याऐवजी फर्स्ट दिलेल्या व्हॅल्यू लिहायच्या, त्यानंतर त्या जे फाइंड आउट करायला सांगितलंय त्यामधील कोणकोणते दोन मॅट्रिक्स स्केलर मल्टिप्लिकेशनचे आहेत आउट करूया आणि त्यानंतर आलेले जे मॅट्रिक्स आहेत त्यांची सबट्रॅक्शन करून घेता येईल.
तर आता एक एक व्हॅल्यू. सुरुवातीला 3a मायनस 4b फाइंड आउट करायचा आहे. तर 3a घेऊया. 3a इक्वल टू, मग 3 इंटू a मॅट्रिक्स आहे 2 3 1 0 1 0 5 मायनस 1 5. हा ए मॅट्रिक्स आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करून घे. मल्टिप्लिकेशन म्हणजे त्या 3 न प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच हे जे 3 आहे, 3 न 2 ला मल्टिप्लाय, 3 ला मल्टिप्लाय, 1 ला मल्टिप्लाय, 0 ला मल्टिप्लाय, -1 ला आणि 5 ला मल्टिप्लाय. तर प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय. सांगा 3 इंटू 2, 3 इंटू 3, 9 3 इंटू 1. 3 या पद्धतीनं फर्स्ट रो मल्टिप्लाइड बाय 3 केला. आता सेकंड रो मल्टिप्लाय बाय 3 करूया. म्हणजे 3 इंटू 0, 0 3 इंटू -1, -3 -3, 3 इंटू 5, 15 म्हणजे जो 3a मॅट्रिक्स आपल्याला घ्यायचा होता, तो 3a मॅट्रिक्स मिळाला 6 9 3 0 -3 15. जसं 3a मॅट्रिक्स आपण फाइंड आउट केला, त्याच पद्धतीनं 4b मॅट्रिक्स ही फाइंड आउट करूया. 4b फाइंड आउट करताना आपण काय करणार, 4 न त्या b मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. बी मॅट्रिक्स आहे आपल्याकडची, तोही मॅट्रिक्स आपण क्वेश्चन मध्ये जो होता तो घेतलेला आहे. 1 2 6 0 -1 3 इक्वल टू 4 इंटू बी. आता 4 न इथंही या बाहेरच्या 4 न 1 2 6 ला मल्टिप्लाय करायचं, 0 -1 3 त्यालाही मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच 4 इंटू 1 किती येईल इथं पहिला 4 4 इंटू 2 8 8, 4 इंटू 6 24 24. पहिल्या रोला मल्टिप्लाय केलं, ही व्हॅल्यू मिळाली. आता या 4 न दुसऱ्या रोला इथं मल्टिप्लाय करायचंय. 4 इंटू 0 0, 4 इंटू -1 -4 -4 आणि 4 इंटू 3 12. मॅथमॅटिक्स कम्प्लीट. म्हणजे 3a ची व्हॅल्यू मिळाली. 4b मॅट्रिक्स सुद्धा आपण 4 स्केलारनं b मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करून आपण त्याची व्हॅल्यू लिहिली. आणि आता एकदा का 3a आणि 4b या दोन व्हॅल्यू मिळाल्या मॅट्रिक्सच्या, का आपल्याला जे फाइंड आउट करायला सांगितलंय त्या पद्धतीनं आपण त्याची व्हॅल्यू लिहिणार. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, 3a मायनस 4b. 3a मायनस 4b इक्वल टू 3a मायनस 4b इक्वल टू 3a मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे तो लिहूया. 3a मॅट्रिक्स जो काढलाय आपण 6 9 3 0 -3 50. हा 3a मॅट्रिक्स. त्यानंतर मायनस बी 4b मॅट्रिक्स जो इथं फाइंड आउट केलेला आहे तोही लिहूया. 4 8 24 आणि 0 -4 12. हा झाला 4b म्हणजे 3a मायनस 4b.
या पद्धतीने आपल्याला सबट्रॅक्शनच्या दोन्हीही मॅट्रिक्स 3A ची व्हॅल्यू इथं आलेली ती लिहिली इथं, 4B ची आलेली व्हॅल्यू इथं लिहिली, म्हणजे दोन्ही मॅट्रिक्स काढलेली व्हॅल्यू लिहिली आणि आता त्यांची सबट्रॅक्शन करायची आपल्याला. सबट्रॅक्शन करताना फर्स्ट रोचे तिन्ही एलिमेंट या सेकंड मॅट्रिक्सच्या फर्स्ट रो मध्ये तिन्ही एलिमेंट मधून सबट्रॅक्ट करायचे. तसंच खालचाही सेकंड रो या सेकंड रोला सबट्रॅक्ट करायचा. आता त्या व्हॅल्यू लिहूया. 6 - 4 या पद्धतीनं मी इथं लिहितोय 3A - 4B इक्वल टू 3A - 4B इक्वल टू मॅट्रिक्स घेतला. सांगा 6 - 4 2 2, 9 - 8 1 1, 3 - 24 -21 -21 म्हणजेच आपल्याला मिळेल 2 1 -21 2 1 -21. पहिल्या रो मधून दुसरा रो मायनस केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळाले आहे 2 1 -20. या रो मधून हा रो सबट्रॅक्ट केला आपण. आता सेकंड रो मधून सेकंड रो सबट्रॅक्ट करायचा आहे. 0 - 3 15 यामधून 0 - 4 12 मायनस करायचा. करस्पॉन्डिंग एलिमेंट सबट्रॅक्ट करत जायचं आहे. म्हणजे 0 मधून -0 केला किती येईल? 0 0 येईल. परत -3 -4 -7 1 येते सर. अजून कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला अजून ही चुकताय बघा तुम्ही कॅल्क्युलेशन. 1 सर. मग सांगा मला परत एकदा. 0 1 3 6 0 - 0 0 -3 -4 म्हणजेच 1 0 1 1 आणि 15 - 12 3 या 15 मधून 12 मायनस केलं 3 मिळालं. म्हणजे 0 1 3 हे आपला सेकंड रो असेल. 0 1 3 0 1 3. 3A - 4B ची व्हॅल्यू या पद्धतीने मिळाली. आले का सर्वांचं आन्सर हे? हो सर. ठीक आहे. झालेले सर्व एक्झाम्पल समजले? हो सर. येस सर. ठीक आहे. अजून हे आपण एक्झाम्पल ऍडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन या तिन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल घेऊया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत तिथं आपण थांबूया.